मालवणमध्ये निवडणुकीमध्ये पैशांचा खेळ सुरू आहे। निलेश राणेंनी हा आरोप केल्याचं आपण बघू शकतोय। भाजप कार्यकर्त्याच्या घरात पैसे असल्याचं निलेश राणेंनी गौप्यस्फोट केलाय। भाजप कार्यकर्त्याच्या घरी फेसबुक लाईव्ह करत भांडाफोड त्यांच्याकडून करण्यात आलाय। निलेश राणेंकडून मित्रपक्षाच्या कार्यकर्त्याच्या घरी फेसबुक लाईव्ह करण्यात आलं आणि नगर परिषद निवडणुकीमध्ये शिवसेना भाजप संघर्ष आता शिगेला पोहोचल्याचं बघायला मिळतंय। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी चैतन्य सध्या आपल्या सोबत आहेत। चैतन्य, हे काय तुम्हाला दाखवतो ना कुठे आहेत तेव्हा इकडे आहे, इकडे घ्या। हे पैसे हे आता शिडीने 5-10 मिनिटापूर्वी इकडे आलेले आहेत, ते दाखवा। हे काय तुम्हाला दाखवतो ना कुठे आहेत तेव्हा इकडे आहे, इकडे घ्या। हे पैसे हे आता शिडीने 5-10 मिनिटापूर्वी इकडे मी फक्त फोन मोबाईल मला सगळं माहिती आहे। माझी असू दे ना, तुम्हाला ते मला कशाला सांगतात? तुम्हाला ते अधिकाऱ्यांना दाखवावं लागेल, दाखवावं लागेल। 100% आजपर्यंत मी प्रामाणिक राहिलो, ह्याच्या पुढेही मी सर प्रामाणिक। तुम्ही जेवढं आवाज वाढवाल, मी अजूनपर्यंत आवाज वाढवलेला नाही। मी साहेब हे बरोबर नाही, ही निवडणुकीची पद्धत बरोबर नाही। मी साहेब हे पैसे कुठून आले? खालपासून माझा कॅमेरा चालू होता। विजय केनोडेकर, मी अजूनपर्यंत गप्प आहे। हा माणूस किती वेळ इकडे, मला सगळं माहिती आहे, मी गप्प आहे। मी चांगल्या भाषेत बोलतोय तुमच्याशी। भाषा आणि आवाज ओढून माझ्याशी बोलायचं नाही। मला सांगता खालपासून शूटिंग घेतोय आम्ही। भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते जुने इकडे आहे, बंड्या सावंत इकडे आहे। हे बघा, विजय केनोडेकर, हे विजय केनोडेकर। आणि तुम्हाला पैसे दाखवतो, या तुमचं घर आहे, तुम्ही ते पैसे कुठे ठेवले ते दाखवा। हे काय तुम्हाला दाखवतो ना कुठे आहेत तेव्हा इकडे आहे, इकडे। हे बघा, इकडे हे पैसे इकडे, इकडे शूटिंग इकडे घ्या। हे पैसे हे आता शिडीने 5-10 मिनिटापूर्वी इकडे आलेले आहेत आणि हे ह्यांचं घर, हे भारतीय जनता पक्षाचे जुने कार्यकर्ते, ते त्यांची निष्ठा भारतीय जनता पक्षावर आहे आणि भारतीय जनता पक्षाची निष्ठा ही त्यांच्यावर आहे। हे तुम्हाला निष्ठेचं स्वरूप तुम्हाला दिसतच आहे। आता या सर माझे पैसे आहे ते माझ्या ह्याच्यातले आहे। कसले? माझ्या बिल्डिंगच्या बिझनेस मधले आहे। कुठले दाखव, प्रूव्ह करा। तुम्हाला निवडणूक आयोगाकडे प्रूव्ह करायला लागणार। निवडणूक आयोग अधिकाऱ्याला फोन ला। लक्षात घ्या, तुम्ही याच्यात भरडले गेलात कारण का नको त्या विषयामध्ये तुम्ही पडलात। हे अशा निवडणुका तुम्हाला काढायच्या आहेत तर मग कठीण आहे। तर तुझा चेहरा दाखव बाबा, तू लपवत होता पिशवी।